सर्वांना नमस्कार. आतापर्यंत आपण प्रकरण पहिलं 2B याचे पार्ट 1 पॉझिटिव्ह सेंटेन्स, पार्ट 2 नेगेटिव्ह सेंटेन्स, पार्ट 3 पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स, पार्ट 4 नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स आणि आजचा हा आपला 5वा पार्ट असणार आहे WH पॉझिटिव्ह क्वेश्चन्स. आणि याच्यानंतर एक असेल WH नेगेटिव्ह क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्समध्ये एक साधा आणि अगदी सोपा फरक आहे. व्हर्बल क्वेश्चन्समध्ये आपण उत्तर देताना हो किंवा नाही फक्त ह्या 2 शब्दांमध्ये देऊ शकतो, पण आपल्याला WH मध्ये तसं करता येत नाही. WH क्वेश्चनची उत्तरं देताना आपल्याला अगदी सविस्तर द्यावी लागतात. चला प्रकरणाकडे वळूया. आपला जो पार्ट आहे WH क्वेश्चनचा आज त्याच्याकडे वळूया. तो शिकून घेऊया, समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नंतर असायला नको. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला सर्व भाग समजलेला असेल. व्यवस्थित सराव करा आणि एक पाऊल पुढे टाका. चला आपण आपल्या प्रकरणाकडे वळू. तर 5वा भाग WH पॉझिटिव्ह क्वेश्चन्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं याची उत्तरे हो किंवा नाहीने देता येत नाही. कशी करणार? पहिल्यांदा WHचा शब्द लिहिणार. कोणकोणते? इथं वॉट दिसतोय, तोच आहे आपला WHचा शब्द. WHचे शब्द पाठ असावे लागतात. मी तुम्हाला आज ही WHची यादी आज नाही पण उद्या नक्की देईल. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर उरलेला घटक. अशा पद्धतीची आपली आजची रचना असणार आहे. सूत्राच्या पलीकडे विचार करायचा नाही. सूत्रामध्ये जो भाग जिथं आहे तो भाग तिथंच ठेवायचा आणि वाक्य बनवायचं. सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, नंतर सवय झाली की मग तुम्ही विचार न करता ती वाक्य अगदी सहज बोलायला लागतात. पहिलं वाक्य, टेबलावर काय आहे? वाक्यामध्ये WHचा शब्द कोणता आलेला आहे हा ओळखता आला पाहिजे. WH फॅमिलीतले शब्द कोणकोणते असतात? काय, कोठे, केव्हा, कधी, कसा, किती, कोणाचा, कोण असे शब्द. तर पहिला शब्द आहे काय. आता या कायला काय लिहिणार आपण? व्हॉट. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आला आहे. टेबलावर काय आहे? एका वस्तूबद्दल विचारत असेल तर इज लिहा, अनेकांबद्दल विचारत असेल तर आर लिहा. व्हॉट इज राहिलं काय? ऑन द टेबल, टेबलावर. इथं हा शब्द थोडासा समजून घ्या. वर या शब्दाला ऑन लिहा लागतं. राहिलं काय? टेबल, तर तो शब्द पुढं लिहा लागतो, द टेबल. मग खुर्चीवर ऑन द चेअर. फळ्यावर ऑन द बोर्ड. डोक्यावर ऑन द हेड. हातावर ऑन द हँड. पलंगावर ऑन द बेड. ऑन द
बेड. ऑन म्हणजे वर. मग जिथं तुम्हाला वर म्हणायचं असेल त्या शब्दाच्या अगोदर तुम्हाला ऑन लिहावं लागतं. हे शब्द, एक शब्द कळाला की असे कितीतरी शब्द तुम्ही तयार करू शकता. पहिलं वाक्य, मग टेबलावर काय आहे? व्हॉट इज ऑन द टेबल. व्हॉट इज ऑन द टेबल. तुझ्या पिशवीत काय आहे? दुसरं वाक्य, तुझ्या पिशवीमध्ये काय आहे? आता काय लिहा? व्हॉट इज. पिशवीमध्ये, मध्येला इन लिहा लागतं. पिशवीत, पिशवीमध्ये. आणि राहिलं तुझी बॅग, इन युअर बॅग. हा शब्द थोडासा समजून घेऊया आपण. पिशवीत म्हणजे पिशवीमध्ये. मग पिशवीमध्ये म्हटलं तर मध्येला शब्द आहे इन. इन. मग ज्या शब्दाचा शेवट मध्येने होईल, आतने होईल, त्याच्या अगोदर इन येतं. मग आता मला सांगा, पिशवीमध्ये कसं लिहिणार? इन द बॅग लिहिणार. इन द बॅग. दुसरा शब्द, पुस्तकामध्ये, इन द बुक. बागेमध्ये, इन द गार्डन. वर्गामध्ये, वर्गामध्ये, वर्गात, इन द क्लासरूम. घरामध्ये, इन द होम. इन द होम, इन द हाऊस. मोबाईलमध्ये, इन द मोबाईल. तुझ्या मोबाईलमध्ये, इन युअर मोबाईल. माझ्या मोबाईलमध्ये, इन माय मोबाईल. तर अशा पद्धतीचे हे शब्द आहे. आता टेबलावर, ऑन द टेबल. बॅगेमध्ये, इन द बॅग. ऑन म्हणजे वर, इन म्हणजे आत, आतमध्ये. समजलं? चला. हां, मग पहिलं वाक्य काय होतं? टेबलावर काय आहे? व्हॉट इज ऑन द टेबल. आणि दुसरं वाक्य, तुझ्या पिशवीमध्ये काय आहे? व्हॉट इज इन युअर बॅग. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? काय, व्हॉट. आहेला इज. बघा, आपण पहिल्यांदा WHचा शब्द लिहितोय, नंतर हेल्पिंग वर्ब लिहितोय. आणि राहिलं काय आता? तुझं नाव, युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. उद्या परीक्षेत काय असेल? चौथं वाक्य राहिलं का? काल वर्गात काय होतं? आता बघा, पुन्हा वर्गात, वर्गामध्ये. मग
व्हॉट, आता इथं आहे म्हणून होत आहे म्हणून वॉज घेणार. व्हॉट वॉज इन द क्लास, इन द क्लासरूम yesterday. What was in the classroom yesterday? उद्या परीक्षेत काय असेल? काय, what. असेलला will be. What will be in the exam, आणि उद्या tomorrow. What will be in the exam tomorrow? तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे बाबा. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा, व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा. चला समोरचं हे अक्षर थोडेसे वर घेऊया. समोरचा शब्द आहे दुसरा व्हेअर. व्हेअर, व्हेअर म्हणजे कोठे, कुठे, कोठे काही म्हणा. आता मग जे आपलं सूत्र आहे, पहिल्यांदा WH शब्द लिहा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर सब्जेक्ट लिहा, नंतर उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क. मग आता इथं सांगा कुठेला काय लिहिणार, तर व्हेअर लिहिणार. तो कुठं लिहिणार? WH जागी लिहिणार. मग व्हेअर. हेल्पिंग वर्ब काय आलं? इज आलं. उरलं काय? तुझं घर. व्हेअर इज युअर होम. व्हेअर इज युअर होम. व्हेअर इज युअर हाऊस. होम लिहा, हाऊस लिहा. माझा मोबाईल कुठे आहे? कुठेला काय लिहिणार? अगोदर WH शब्द लिहायचा व्हेअर. नंतर आहेला काय लिहितात? जे हेल्पिंग वर्ब आहे आपलं इज. व्हेअर इज राहिलं काय? माझा मोबाईल, माय मोबाईल. व्हेअर इज माय मोबाईल. काल तो मुलगा कुठे होता? मग कुठेला पहिल्यांदा कुठेच लिहायचा व्हेअर. नंतर हेल्पिंग वर्ब वॉज. नंतर तो मुलगा दॅट बॉय. दॅट बॉय. आणि राहिलं काय? काल, yesterday. Where was that boy yesterday? काल तो मुलगा कोठे होता? ते विद्यार्थी वर्गात कोठे होते? आता हे वाक्य थोडंसं अनैसर्गिक वाटू शकतं, पण आपल्याला म्हणायचं आहे हा वर्ग आहे. मग ते पोरं इथं होते, इथं होते, इथं होते, का मधात होते, का ह्या कोपऱ्यात होते, असं जर विचारायचं असेल तर काल कोठे होते ते, अशा पद्धतीनं याचा अर्थ घ्या. ते विद्यार्थी वर्गात कोठे होते? कोठे, कुठे. व्हेअर
आता ते विद्यार्थी अनेकांबद्दल बोलतोय. इथं वॉज नाही येणार, वर. वेअर वर ते विद्यार्थी. दोज स्टुडंट्स. वर्गात, इन द क्लासरूम. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. वेअर वर दोज स्टुडंट इन द क्लासरूम. तुम्ही हे लिहायच्या भानगडीत पडू नका, मी तुम्हाला याची उत्तरं देणार आहे. उद्या बैठक कोठे असेल? उद्या बैठक कोठे असेल? आता बैठकीबद्दल बोलत आहे म्हणजे हा सब्जेक्ट आहे. मग बघा, वेअर असेल, विल द मीटिंग. आता या विल मधलं काय उरलं ते इथं लिहा. वेअर विल द मीटिंग बी टुमारो? वेअर विल द मीटिंग बी टुमारो? उद्या बैठक कोठे असेल? समजलं? चला दुसरा भाग, तिसरा शब्द. व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. व्हेन म्हणजे केव्हा. तुझा वाढदिवस केव्हा आहे? आता केव्हा लिहा अगोदर. व्हेन. इज, आहेला इज. तुझा वाढदिवस, युअर बर्थडे. व्हेन इज युअर बर्थडे? मग दिवाळी केव्हा आहे? व्हेन इज दिवाळी. सुट्टी केव्हा आहे? व्हेन इज हॉलिडे. ब्रेक म्हणजे शाळा भरल्यानंतर जो दुपारचा ब्रेक असतो, आपल्याला विचारायचं आहे शिक्षकांना की सर सुट्टी केव्हा आहे? मग व्हेन इज द ब्रेक. अशा पद्धतीचं हे आहे. एकंदरीत सोपं आहे. शब्दावर घेऊया. आता मुलं मला विचारत असतात, सर सुट्टी केव्हा आहे? दिवाळीची सुट्टी केव्हा आहे? उन्हाळ्याची सुट्टी केव्हा आहे? मग केव्हा आहे कसं लिहिणार? व्हेन इज. आणि सुट्टीला म्हणतात हॉलिडे. व्हेन इज हॉलिडे. काल कार्यक्रम केव्हा होता? आता काल जो आहे तुम्ही अगोदर बी लिहू शकतात, नंतरही लिहू शकतात, पण सध्या सूत्रानुसारच करा. मग व्हेन वॉज द कार्यक्रम. नवीन शब्द आला, प्रोग्राम. PROGRAM, प्रोग्राम. आणि राहिलं काय आता? कुठे गेला शब्द? काल, एस्टरडे. व्हेन वॉज द प्रोग्राम एस्टरडे? काल कार्यक्रम केव्हा होता?
आता तुम्हाला काल काल सुट्टी केव्हा होती? वेन वॉज द हॉलिडे एस्टरडे? काल तुझा वाढदिवस केव्हा होता? वेन वॉज युअर बर्थडे एस्टरडे? काल सरांचं लेक्चर केव्हा होतं? तर अशा पद्धतीनं आपण बोलू शकतो. बघा, दिवाळी केव्हा होती? बोला हे वाक्य. वेन वॉज दिवाळी? वेन वॉज दिवाळी? याला दीपावली पण म्हणतात. परीक्षा केव्हा असेल? वेन विल द एक्झाम बी? वेन विल द एक्झाम बी? समोरचं चला, चौथा शब्द आहे कोण. फार महत्वाचा शब्द आहे, फार वापरला जातो बोलण्यामध्ये. तर बघा, पहिलं वाक्य, तो मुलगा कोण आहे? आता हा हू जो आहे, हू हा सब्जेक्टचं काम करत असतो. सब्जेक्ट माहीत नसतो म्हणूनच हू वापरतात. मग पहिल्यांदा लिहा हू आहे, इज, राहिलं तो मुलगा, दॅट बॉय. हू इज दॅट बॉय? वर्गात कोण आहे? हू इज इन द क्लास? क्लासरूम लिहा, छान वाटतं. क्लासरूम म्हणजे वर्ग, क्लास म्हणजे बी वर्ग होतं. वर्गात कोण आहे? हू इज इन द क्लासरूम? काल घरी कोण होतं? आता इथं होतं आलं. हू वॉज ॲट होम काल, एस्टरडे. हू वॉज ॲट होम एस्टरडे? तुझे आवडते शिक्षक कोण होते? तुझे आवडते शिक्षक कोण होते? अनेकांबद्दल जर बोलायचं झालं तर वॉज होतेला वर वापरणार. एकाबद्दल बोलायचं झालं तर वॉज वापरणार. मग हू वॉज कोण होतं? काय तुझे आवडते शिक्षक. मग युअर फेवरेट टीचर. Who was your favorite teacher? Who was your favorite teacher? आता इथं जर तुझे आवडते शिक्षक कोण होते, अनेकांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं टीचर्स येईल आणि इथं वॉचच्या जागी वर येईल. तुझे आवडते शिक्षक कोण आहे? हु इज युअर फेवरेट टीचर? तुझे आवडते शिक्षक कोण आहे? हु आर युअर फेवरेट टीचर? आर म्हणजे अनेक, इज म्हणजे एक. उद्या प्रमुख पाहुणे कोण असतील?
उद्या प्रमुख पाहुणे कोण असतील? चला, हू विल बी चीफ गेस्ट? Chief guest. Who will be chief guest? Tomorrow. Who will be chief guest tomorrow? उद्या प्रमुख पाहुणे कोण असतील? सूत्र लक्षात ठेवा. चला, शेवटचा शब्द राहिला आता. शेवटचा नाही आहे, अजून एक आहे. चला, 2 राहिले. एवढे 2 संपून टाकू आणि मग लेक्चर संपेल. चला, तर समोरचं वाक्य काय आहे? समोरचा शब्द काय आहे? व्हाय. व्हाय म्हणजे का. हे शब्द पाठ करा. तू आज आनंदी का आहेस? काला काय लिहिणार? व्हाय. आहेला काय लिहिणार? इज लिहिणार का आर? तू सब्जेक्ट आहे म्हणून आर. हू आर यू? आनंदी, हॅप्पी. आज, टुडे. Why are you happy today? तू आज आनंदी का आहे? ती घरी का आहे? का. Why? Why is she at home? Why is she at home? कळालं नाही तर मला सांगा, ग्रुपला सांगा, कॉल करा, मेसेज करा. पण हा फार महत्त्वाचा भाग आहे. हाच भाग मी तुम्हाला 100 वेळेला शिकवू शकतो. 100 वेळेला. फक्त तो व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. नाही कळाला मला सांगा, आपण पुन्हा घेऊ. तोपर्यंत घेऊ जोपर्यंत तुम्हाला कळत नाही. शिकवण्याच्या अनेक पद्धती आहे. कळाला नाही तो तुमचा नाही, माझा प्रॉब्लेम आहे. मी सॉल्व करील तो कसा करायचा. कळाला तर मुद्दाम होऊन नका कॉल करू. नाही कळालं तर 100% कॉल करा. एखादी गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल तर तिथं चुकी तुमची नाही, चुकी माझी आहे. मग मी बघेल मला कसं शिकवायचं आहे, मला कसं समजून सांगायचं आहे. फक्त गरज आहे तुम्ही अभ्यास करण्याची. तुम्ही अभ्यास करा, आपोआप कळतं. एक वाक्य शिकवलं तसे 5 वाक्य 10 वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा. बोला, सराव करा. सरावाने सर्व सोपं होऊन जात राहतं. चला, समोरचं काय आहे? तू आज आनंदी का आहे? ती घरी का होती? तो काल नाराज का होता? तो काल नाराज का होता? लिहा. काला काय लिहिणार? वाक्य बनवून बघा. चला, व्हाय लिहिणार आधी. होताला वॉज. व्हाय वॉज ही नाराज, अपसेट. आणि राहिलं काल, एस्टरडे. व्हाय वॉज ही अपसेट एस्टरडे. आता हेच वाक्य पुन्हा 5 वेगवेगळ्या
याच्यामध्ये बोला, तो काल घरी का होता? वाय वॉज ही ॲट होम एस्टरडे? तो काल आनंदी का होता? वाय वॉज ही हॅपी एस्टरडे? तो काल आजारी का होता? वाय वॉज ही इल एस्टरडे? तो काल गार्डनमध्ये का होता? वाय वॉज ही इन द गार्डन एस्टरडे? असं जर केलं तर खूप चांगली प्रगती होते. समोरचं तू आज का नाराज आहे? इथं फक्त काय झालं, हेल्पिंग वर्ब बदललं आणि सब्जेक्ट बी चेंज झाला. मग तू आज का नाराज आहे? व्हाय आर यू? इथपर्यंत तर कळालं असेल. WH हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट, त्याच्यानंतर उरलेला घटक कोणता आहे बघा, नाराज, अपसेट आणि आज, टुडे. व्हाय आर यू अपसेट टुडे? उद्या शाळा बंद का असेल? उद्या शाळा बंद का असेल? आता बघा, सब्जेक्ट आहे शाळा, शाळेबद्दल बोलतोय. हेल्पिंग वर्ब आहे विल बी आणि उरलेला घटक बंद आणि उद्या. मग व्हाय विल द स्कूल? विल मधलं काय उरलं ते पुढं लिहा, बी. व्हाय विल द स्कूल बी क्लोज्ड? आणि उद्या टुमारो. व्हाय विल द स्कूल बी क्लोज टुमारो? चला शेवटचा शब्द राहिला, व्यवस्थित समजून घेऊया. सहावा शब्द आहे हाऊ. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. मग तू कसा आहेस? आधी लिहा हाऊ. इथं लगेच यू नका लिहू. हाऊ आर यू? हाऊ आर यू? ती कशी आहे? हाऊ इज सी? ते कसे आहे? हाऊ आर दे? तुझे वडील कसे आहे? हाऊ इज युअर फादर? तुझी आई कशी आहे? हाऊ इज युअर मदर? तुझा भाऊ कसा आहे? हाऊ इज युअर ब्रदर? तुझे मित्र कसे आहे? हाऊ आर युअर फ्रेंड्स? समोरचं, ती कशी आहे? हाऊ इज सी? तुझे वडील कसे आहे? हाऊ इज युअर फादर? तो काल कसा होता? आजारी होता, बरा होता, खेळत होता, कुदत होता, कसा होता? मग हाऊ वॉज ही एस्टरडे? उद्या हवामान कसं असेल? उद्या हवामान कसं असेल? मग हाऊ विल द वेदर विल मधलं काय उरलं? बी. हाऊ विल द वेदर बी टुमारो? तर हे होते आजचे वाक्य, हे होते आजचे प्रश्न. तर बेटा
हे जे 6 शब्द आहे, हाऊ, व्हाय, हू, व्हेन, वेअर आणि व्हॉट, हे व्यवस्थित लिहून घ्या. हे 6 शब्द व्यवस्थित पाठ करा आणि हे वाक्य व्यवस्थित बोला. तर कालचा काय प्रॉब्लेम झाला, कालचा अभ्यास देताना मी असं स्क्रोल करायला विसरून गेलो बोलायच्या नादामध्ये आणि ती मुलांना 14च वाक्य दिसली. आता मला प्रश्न हा पडला की तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघतात की नाही, कारण मला फक्त एका मुलाने हे लक्षात आणून दिलं. तर मी आज तुम्हाला नवीन होमवर्क देत नाही आहे, कालचाच होमवर्क कंप्लीट करा आणि ह्या वाक्यांची प्रॅक्टिस करा. आता प्रॅक्टिस कशी करायची, समजा हे वाक्य तुम्ही लिहिलं, तू कसा आहे, हाऊ आर यू, मग याच्यावरती 5-6 वाक्य बोला. हाच तुमचा आजचा अभ्यास आहे. आज आपण काय शिकलो, तर आपण ही वाक्य शिकलो आज. ही वाक्य स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा आजचा होमवर्क, ही जी 14च वाक्य तुम्हाला काल दिसली होती, तर त्याच्या समोरची ही वाक्य करायची आहे, म्हणजे कालचं बी रिव्हिजन होऊन जाईल. चला स्क्रीनशॉट घ्या पटापटा. आता काल दिलेले जे अभ्यास जो म्हणजे परवाचा जो होमवर्क होता, म्हणजे कालचा होमवर्क होता, त्याची ही उत्तरे काल माझ्यामध्ये दिली मी तुम्हाला. ठीक आहे, तरी एकदा बघून घ्या. चालेल. तर हे एकंदरीत आजचं लेक्चर होतं. व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रगतीपथावर असा नेहमी. धन्यवाद.